की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की यापुढे कुठलंही शिकवण्याशिवाय इतर कुठलंही काम शिक्षकांना लावण्यात येणार नाही। सभापती महोदय आता तर कहरच केलाय, कुत्र मोजायचं काम दिलंय शिक्षकाला सभापती महोदय। एक प्रकारे मोठा अपमान शिक्षकाचा सभापती महोदय या ठिकाणी केलेला। हे परिपत्र कुणी काढलं कुत्र मोजायचं? याच्यावर आपण या खात्याचे पालक म्हणून काय कारवाई करणार आहात? त्यांना जॉब विचारणार आहात का नाही तुम्ही? शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यामध्ये सभापती महोदय आचार्य देवोभव आपण म्हणतोय शिक्षकाला, हे मानाचं स्थान आपण एकीकडे देतोय आणि त्यांना कुत्र मोजायचं काम लावतोय। हे तर जाऊ द्या, मानाचं स्थान आपण एकीकडे देतोय आणि त्यांना कुत्र मोजायचं काम लावतोय। हे तर जाऊ द्या सभापती महोदय, इतर सगळी जी अशैक्षणिक कामे, निवडणूक आली की आमचा शिक्षक दिसतो, जिल्हा परिषद निवडणूक आली आमचा शिक्षक दिसतो, यादी दुरुस्त करायची आली मतदार यादी आमचा शिक्षक दिसतोय। त्या ठिकाणी सभापती महोदय ते आपले स्वच्छतागृह मोजायचे शिक्षक दिसतोय सभापती महोदय। म्हणजे इतके महसूलकडी यंत्रणा आहे, बाकी एवढ्या खात्यामध्ये कर्मचारी आहे जे बसून असतात, त्यांना काम नसतं, यांना का नाही कामाला लावत? सभापती महोदय आता निवडणुकीमध्ये तर सभापती महोदय एकच मिनिटात सभापती महोदय याची दाहकता मी आपल्या लक्षात आणू इच्छितो। आपण पण शिक्षक आहात, आता एका शाळेमध्ये 60 शिक्षक, 45 शिक्षक कालच्या निवडणुकीच्या कामाला घेतले जिल्हा परिषदच्या। 15 शिक्षकावर 2000 मुलं कशी सांभाळायची, कसं त्या ठिकाणी संचालन करायचं? एका वर्गात 60 50 मुलं असतात सभापती महोदय, कशी शाळा चालवायची सभापती महोदय? आणि त्यांना विनंती केली कलेक्टरला तर लगेच सांगतात तुमच्यावर पोलीस गुन्हे नोंद करू म्हणून, भीती दाखवतात सभापती महोदय। म्हणून ही भाषण नाही सभापती महोदय, हे पोटतिडकीनं मी या ठिकाणी मानतोय की एकीकडे तुम्ही आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करता, तरी सुद्धा हे सगळं काम करून माझा शिक्षक ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो, कारण विद्यार्थी आमचं दैवत आहे। श्वान मोजण्याचं काम त्या ठिकाणी दिलेलं नाही। आपण सर्व बघतो की अनेक विपरीत घटना त्या ठिकाणी, जे सार्वजनिक ठिकाणी कुत्रे फिरतात, काय करतात, त्याच्यामुळे अनेक विपरीत घटना घडतात। सुमोटो एक व्यक्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, त्या परिसरामध्ये जर का खाद्यपदार्थ पडले आहेत त्याची विल्हेवाट लावणे, या अनुषंगानं आपण आपल्या शैक्षणिक प्रिमायसेस मध्ये त्याला व्यवस्थित कुंपण असलं पाहिजे, त्या ठिकाणी खाद्यपदार्थ पडले नसले पाहिजे, याची काळजी घेण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना दिलेलं आहे। कुत्र मोजण्याचं कुठलंही काम त्या ठिकाणी दिलेलं नाही, त्याच्यामुळे हा मी आपला दूर करतो। दुसरं, अजून काही इतर अशैक्षणिक कामे त्यांच्याकडे देण्यात आली आहे, याच्याकरता शासन गंभीर आहे। शासनानं एक येणाऱ्या काळामध्ये किमान एक शनिवार त्यांना फक्त हे कामे करण्याकरता द्यावा का बा, म्हणजे आठवड्यातला एक दिवस फक्त ते आणि बाकीचे सर्व दिवस शिक्षणाचं काम त्या ठिकाणी करतील। किंवा गावागावामध्ये आपले जे सेतू आहेत, सुविधा केंद्र आहेत, त्या सुविधा केंद्राच्या मार्फतून हे रिपोर्टिंग त्यांना करता येईल का, असा देखील विचार त्या ठिकाणी चालू आहे। याचा नेमका आर्थिक भार किती शासनावर पडू शकतो हे कॅल्क्युलेशन करून तुमचं मार्गदर्शन, तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि नंतर तो निर्णय अंतिम घेण्यात येईल। धन्यवाद। प्रवीण दरेकर।